नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला छान अशी साबुदाण्याची खीर करून दाखवणार आहे। अगदी पटकन होते आणि चवीला खूप छान लागते आणि उपवासासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। अशी छान खीर आज मी करणार आहे। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी हे बघा, हे साबुदाणे मी तासभर भिजत ठेवले होते पाण्यातून काढलेच होते। बघा असे भिजले छान असे। आता हे साबुदाणे आहेत ते मी वाफवून घेते। कढईत थोडं पाणी ठेवलंय, त्यात एक रिंग ठेवले, त्याच्यावर हे साबुदाणे ठेवते। एक 10 मिनिटं आपण हे साबुदाणे वाफवून घेऊया। इथे साबुदाणे मी वाफवून घेतलेत। आता आपण खीर करायला घेऊया। खीर बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध तापत ठेवलेलं आहे। साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध तापत ठेवलेलं आहे। इथे दूध आपलं गरम झालंय छान। आता आपण यामध्ये हा वाफवलेला साबुदाणा घालूया। साबुदाणा वाफवल्यामुळे काय होतं, खीर आपली चिकट होत नाही। एक 5 मिनिटं झाली, दूध छान उकळलंय। साबुदाणे बघा कसे एकसंध झालाय खीराची। आणि दर 2-3 मिनिटांनी आपण खीर अशी ढवळून घ्यायची। आता यामध्ये आपण साखर घालूया। साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि पुन्हा छान मिनिटभर शिजवून घेऊया। आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट रोस्ट करून घालूया। त्या छोट्या पॅनमध्ये आपण चमचाभर तूप घालूया। आणि ड्रायफ्रूट्स आपण ह्याच्यात परतून घेऊया। इथे आपले ड्रायफ्रूट्स बघा रोस्ट करून झाले। आपण आता हे ड्रायफ्रूट्स खिरीमध्ये घालूया। यामध्ये आपण वेलची पावडर घालूया। आणि थोडं उकळून घेऊया मिनिटभर। आणि आता आपण ड्रायफ्रूट्स घालूया। आणि मिनिटभर छान उकळून घेऊया। आपली खीर एकदम छान झाली। खीर आपली सर्विंगसाठी रेडी आहे। खीर तुम्हाला मी सर्व करून दाखवते।